हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक जादूची गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे धाडसी राजकन्या आणि अडकलेली परी. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. कोणे एकेकाळी एक छान राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक राजा राज्य करत होता. राजा हा फार दयाळू होता. सर्वांसोबत अगदी प्रेमाने वागत होता. त्यामुळे त्याची प्रजासुद्धा फार आनंदात होती. त्या राजाला एक छान मुलगी होती. ती फार धाडसी होती. तिचं नाव होतं अन्वी. अन्वी ही फार धाडसी होती आणि नेहमी सर्वांना मदत करायची. अन्वीला खेळायला फार आवडत होतं. तिच्या खूप मैत्रिणी होत्या आणि सर्वजणी अगदी जंगलात जाऊन छान खेळत होत्या. अन्वी फार हुशार होती. तिला जंगलात फिरायला, नवीन नवीन गोष्टी शोधायला फार आवडायचं. अन्वी कोणालाही घाबरत नसे, पण ती कोणालाही मदत करायला कधीही मागे बघत नसे. एक दिवस काय होतं, अन्वी खेळता खेळताना एका जंगलात जाते आणि चालता चालता फार लांब पोहोचते. तिथेच काय होतं, अचानक एक प्रकाश येतो. अन्वी फार घाबरते. तिला वाटतं, अरे हे काय होतं? ती फार आश्चर्यात असते. प्रकाश येताच तिला हळूहळू रडण्याचा आवाज ऐकू येतो. कोणीतरी अगदी हळूच रडत असतो. हा आवाज अन्वी ऐकते आणि तिला आश्चर्य वाटतं की हा रडण्याचा आवाज कोणाचा आहे. तितक्यात काय होतं, अन्वी त्या आवाजाच्या दिशेने धावत जाते. जाताना तिला एक तिथे सुंदर परी एका वेलीमध्ये अडकलेली दिसते. तिला आश्चर्य वाटतं. ती त्या परीकडे बघते. परी फार सुंदर असते, पण ती एका वेलीमध्ये अडकलेली असते. एक वेल तिच्या भोवती घट्ट गुंडाळलेली होती आणि त्या वेलीवर छोटे छोटे काटे होते. परी रडत होती. ती म्हणाली, मला वाचव. मी चुकून या जादूच्या वेलीला स्पर्श केला आणि या वेलीने मला आता स्वतःमध्ये अडकून घेतलं. कृपया मला वाचव. त्या वेलीवर फार काटे होते, त्यामुळे परी हलूही शकत नव्हती. कृपया मला वाचव, माझी मदत कर, असं म्हणून परी अन्वीला विणवत होती. राजकन्या म्हणाली, घाबरू नकोस, मी तुला नक्की मदत करेल. तसं पण राजकन्येला सर्वांना मदत करायला आवडायचंच असतं. असं म्हणताच अन्वी हे ठरवते की आपण राजकन्येला मदत करायची. तितक्यात काय होतं, राजकन्या वेल ओढण्याचा प्रयत्न करते, पण ती जितकी ते वेल ओढत होती तितकीच ती वेल अगदी अजून घट्ट होत होती. आता मात्र अन्वीला प्रश्न पडला. राजकन्या जरा थांबली आणि विचार करू लागली. तिने विचार केला, जितकी मी ही वेल ओढेल तितकीच ही वेल अजून घट्ट होईल आणि याचा परीला अजून त्रास होईल. म्हणून राजकन्या थोडी थांबली. तिने विचार केला आणि तिला एक गोष्ट आठवली. एकदा तिच्या गुरूंनी तिला सांगितलं होतं, प्रत्येक जादू ही शक्तीने नाही तर बुद्धीने हरवता येते. असं तिच्या डोक्यात आलं आणि ती काहीतरी युक्ती शोधत होती. तिने आजूबाजूला बघितलं. तिथे तिला एक जादूचं फूल दिसलं. ते चमकणारं फूल होतं. अन्वी त्या फुलाकडे बघत होती आणि ती स्वतःशीच बोलली, कदाचित हे काहीतरी खास आहे. हे फूल काहीतरी स्पेशल आहे, असा तिने विचार केलाच. तेवढ्यात परी तिला म्हणते की अगं, हे फूल एक जादुई फूल आहे. जर का तू या फुलाचा रस माझ्या वेलीवर टाकला तर मी यातून मोकळी होऊ शकते. आणि दोघींना पण आनंद झाला, कारण त्यांना इथून कसं सुटायचं याचा एक मार्ग सापडला. तितक्यात अन्वी लगेच गेली. तिने हळूच त्या वेलीवर हात टाकला. ते फूल तोडलं आणि त्याचा रस हळूहळू त्या वेलीवर टाकू लागली आणि तितक्यात ती वेल चमकायला लागली आणि हळूहळू सैल होऊ लागली आणि थोड्या वेळात परी पूर्णपणे मोकळी झाली. ती वेल नाहीशी झाली.
हे बघताच अन्वीला आणि परीला फार आनंद झाला. परी फार आनंदी झाली. ती म्हणाली, धन्यवाद अन्वी, तू फार धाडसी आहेस, हुशार आहेस आणि तुझ्याचमुळे मी यातून वाचली. आणि हे बघून अन्वीला सुद्धा आनंद झाला. ती म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्यामुळे तुला मदत झाली आणि तुझे या सर्वातून प्राण वाचले, त्या वेलीतून तुझे प्राण वाचले. मला सुद्धा या गोष्टीचा फार आनंद आहे. आणि परीने अन्वीला थँक्यू म्हटलं, तिचे धन्यवाद मानले आणि तिला वचन दिलं की तू कधी पण अडचणीत असेल तेव्हा तू मला आठव, तिथेच मी तुझी मदत करायला नक्की चालली येईल. असं म्हणून दोघीही आनंदी झाल्या. आता परी आणि अन्वी या दोघी छान घट्ट मैत्रिणी बनल्या. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की धैर्य आणि हुशारी ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आवडली ना गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला लाईक करा. अशाच छान छान गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांनासुद्धा छान छान गोष्टी ऐकायला मिळतील. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्यू.